तर मनोज जरांगे पाटील आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आणि याच पार्श्वभूमीवरती जालना पोलिसांनी तयारी सुरू केलेली आहे। जवळपास 450 पोलीस कर्मचारी अधिकारी या मोर्चासाठी बंदोबस्तात तैनात असतील। तर एसआरपीएफच्या 2 तुकड्यांसह बॉम्ब शोधक पथक सुद्धा यामध्ये असणार आहे। जरांगेंच्या मोर्चावरती पोलीस ड्रोनच्या साह्याने नजर ठेवणार आहेत। आढावा घेतलाय खरं तर आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदेंनी। थेट जाऊयात अक्षय, कशा पद्धतीने पोलिसांनी तयारी केली आहे? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात आंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या मोर्चाच्या सुरक्षेसाठी जालना पोलिसांनी पूर्ण तयारी केलेली आहे। मोठा बंदोबस्त मोर्चासाठी तैनात करण्यात आलेला आहे। या बंदोबस्तामध्ये 6 उपविभागीय पोलीस अधिकारी, 8 पोलीस निरीक्षक, 40 सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्याचबरोबर 2 आरसीपीच्या कंपन्या, आरसी प्लॅटून, बॉम्ब शोधक पथकाचा देखील या बंदोबस्तामध्ये सहभाग आहे। सध्या जालन्याचे अपर पोलीस अधीक्षकांनी या सर्व गोष्टीचा आढावा घेतला। आपल्यासोबत बंदोबस्त आपण ट्रॅफिक अनुषंगाने तैनात केलेला आहे की जे रॅली आहे आणि जे प्रवासी आहे दोघांना प्रॉब्लेम नाही झाले पाहिजे त्या हिशोबाने बंदोबस्त लावलेला आहे। 200 पोलीस कर्मचारी, 250 होमगार्ड आणि 50 अधिकारी एवढा बंदोबस्त लावलेला आहे। सीसीटीव्ही कॅमेरेस पण आहे मार्गामध्ये की कुठलेही अँटी सोशल एलिमेंट्स प्रॉब्लेम नाही क्रिएट केले पाहिजे, तो काळजी पोलीस घेत आहे। आव्हान फक्त एवढं आहे की शांतता सगळी गोष्टी झाली पाहिजे, ते त्यांचं नियोजित मार्ग आहे ते फॉलो करून, आणि जसं आंदोलकचे जे प्रमुख आहे जरांगे पाटील जसं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या आंदोलकांना फक्त एवढा पाळले पाहिजे, बाकी काही जास्त आव्हान नाही आहे पोलिसांकडे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, आंतरवाली सराटी, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।